जर भारताच्या संसदेत 181 महिला खासदार एकाच वेळी बसल्या असत्या तर चित्र डोळ्यासमोर आणा। पण दुर्दैव असं सध्या तरी होणार नाहीये। 2023 मध्ये नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाला खरा। The bill is passed by the constitutionally required majority. पण 16 एप्रिल 2026 ला संसदेत जे घडलं म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक 131वी घटना दुरुस्ती लोकसभेत मांडण्यात आलं। मैं प्रस्ताव करता हूं 131वां संशोधन विधेयक 2026 पर विचार किया जाए। विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं पडली। परिणामी विधेयक संमत झालं नाहीये। 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ। यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळ ढवळून निघालं। जर विधेयक मंजूर होऊन तातडीने त्याची अंमलबजावणी झाली असती तर भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा कसा बदलला असता, जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये।